पावसाळ्यामध्ये गरमागरम चुलीवरची पावभाजी खाण्यात काही वेगळीच मजा आहे. बरेच दिवस झाले पावभाजीचा बेत बनवायचा होता, पण पावभाजीला लागणाऱ्या भाज्या सगळ्या एक सोबतच घरात मिळतील असं कधी होतच नाही. मग ज्याही भाज्या होत्या मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतल्या, नंतर एका गंजामध्ये घातल्या आणि सोबतच त्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला, थोडीशी हळद आणि पाणी घालून भाज्या छान शिजवून घेतल्या. शिजलेल्या भाज्यांमधलं शिल्लकचं पाणी काढून घेतलं आणि भाज्या छान मॅश करून घेतल्या. जे शिल्लक पाणी राहिलेलं आहे ते नंतर आपण वापरणार आहोत. नंतर कढईमध्ये थोडंसं तेल घालून बारीक कापलेला कांदा छान परतून घेतला. त्यामध्ये लसूण, अद्रक, जिऱ्याची पेस्ट घातली, बारीक कापलेले टोमॅटो घातले, चवीपुरतं मीठ घातलं आणि हे छान परतून घेतलं. नंतर मी थोडेसे अख्खे वाटाणे ठेवले होते, हे सुद्धा यामध्ये घातले. थोडंसं लाल तिखट, पावभाजी मसाला, हळद घातली आणि भाजीला छान कलर यावा यासाठी इथे मी थोडंसं बीट यामध्ये किसून घातलं आणि हे व्यवस्थित छान परतून घेतलं. त्यानंतर बारीक केलेल्या यामध्ये भाज्या घातल्या, ह्या सुद्धा यामध्ये व्यवस्थित परतून घेतल्या. नंतर जे शिल्लक पाणी आपण ठेवलं होतं ते सुद्धा यामध्ये घातलं. भाजी छान व्यवस्थित मिक्स करून शिजवून घेतली. तर मस्त एक नंबर चुलीवरची पावभाजी बनून तयार आहे. नक्की बनवून बघा.